हाय. आपल्याला एक गोष्ट ना नेहमी आपण बघतो की मिडल क्लास फॅमिली आणि त्यांचं माइंडसेट, की आपल्याला वाटतं की त्यांचे विचार आता बदललेले आहे. ते आधीच्या लोकांसारखे विचार त्यांचे नाही आहे किंवा मग अशा खूप गोष्टी असतात छोट्या-छोट्या. तर ना तसं मला तरी अजिबात वाटत नाही त्या गोष्टी. कारण आत्तासुद्धा काही गावांमध्ये, काही फॅमिलींमध्ये त्या गोष्टी आहेत. हां, आपण मुलींना बोलतो ना, की बाहेर पाठवतात, शिकवतात. हो, काही फॅमिलींमध्ये पाठवतात, पण काही फॅमिलींमध्ये 10वी झाली, तिचं स्कूल वगैरे झालं समजा, तर त्यांचं लग्न करून टाकतात. तर ह्या गोष्टी अजूनही चालू आहे. मी स्वतः बघितलेलं आहे, तुम्हीसुद्धा बघितलं असणार. आणि गोष्ट कशी होते, की काही मुलींना जरी बाहेर पाठवलं, तर त्यांच्यावर एक प्रेशर असतो, की डिग्री त्यांना काहीच कळत नाही, की हिची डिग्री होते, हिला पुढं काय करायचे, हिने पण काही स्वप्न बघितले असणार. तो विचार अजिबात नसतो. त्यांना विचार असतो, की स्थळ येत आहे, यांचं लग्न करायचं आहे. अरे भाई, तिला जगू द्या. तिला जर काहीतरी करायचं आहे, तुम्ही जर बाहेर पाठवलं आहे, तर तिला करू द्या. ती शिकणार, काहीतरी तिचे पण स्वप्न असतील, तर ते पूर्ण करणार. पण आपण अजूनही जुन्या माइंडसेटमध्ये जगतोय. खूप अशा फॅमिलीमध्ये होत आहे या गोष्टी. आणि खूप मुली काही बोलतात, काही बोलू शकत नाही आणि बोलू शकत नाही त्या मुलींचं ते लग्न करून टाकतात. झाली लाईफ, बस तेवढंच. मुलं वगैरे सांभाळा, लग्नानंतर फॅमिली सांभाळा, बस तेवढं. यार, आपण आत्ता कोणत्या जमान्यात जगतोय तो विचार करा. तसा विचार ठेवा डोक्यांमध्ये. आणि ना म्हणजे त्या गोष्टी होतात ना, की इकडं काय झालं, कोणाची मुलगी पळून गेली. अरे ह्या गोष्टी सगळ्या, भाई कसं समजवू तुम्हाला. तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा ना, की आपण आपल्या मुलांना काय दिलं आहे, कोणते संस्कार दिलेले आहे, त्या गोष्टींवर लक्ष द्यावा. बाकी कोण काय बोलतं या गोष्टींवर नको अजिबात. तर आधी तुमचा माइंडसेट चेंज करा तुम्ही. ही खूप मेन गोष्ट आहे. आणि ना गोष्ट कशी होते, की आपण आत्तासुद्धा काही फॅमिलींमध्ये होतं आहे, की पॅरेंट्स आणि मुलं म्हणजे एकमेकांना समजू शकत नाही आहे ते. मुलांचा माइंडसेट वेगळा आहे, पॅरेंट्स आहे त्यांचा माइंडसेट वेगळा आहे. तर मला तरी असं वाटतं, की मुलांनीसुद्धा शेअर कराव्या ही गोष्टी. मी असं नाही बोलत की मुलांनी काही बोलायला नको वगैरे. मुलांनीसुद्धा आपल्या पॅरेंट्सना या गोष्टी शेअर करणे सगळ्या, की मला असं असं करायचं आहे, मला या ठिकाणी कॉलेज करायची आहे, माझ्या पुढं हे ड्रीम्स आहे. आणि प्लीज एक रिक्वेस्ट करते मी, की तुम्ही आपल्या मुलांना समजून घ्या. तुम्ही जर त्यांना बाहेर पाठवत असाल किंवा मग त्यांना चांगलं कॉलेज वगैरेला ॲडमिशन करून दिलं असेल तुम्ही, तर त्यांच्याशी बोला, त्यांच्याशी शेअर करा सगळ्या गोष्टी, की तुम्हाला काय वाटतं आहे, तुझी काय इच्छा आहे, तुझे ड्रीम्स काय आहे, तू आम्हाला शेअर कर. जेवढं त्यांच्यामधला बॉन्ड हा चांगला होणार ना, ती खूप चांगली गोष्ट असणार आहे. कारण आत्तासुद्धा काही ठिकाणी असं होतं आहे, की मुलं आहे, घरी बोलू शकत नाही आहे काही गोष्टी, की घरचे काय बोलतील, घरचे पाठवणार की नाही, किंवा त्यांना काहीतरी वेगळं करायचं आहे, घरचे काही वेगळं करायला लावतील. तर अजिबात नाही. प्लीज एकमेकांना समजून घ्या. तुमचा बॉन्ड हा पक्का करा बस. आणि ना म्हणजे या गोष्टी खूप नॉर्मल आहे. आपण जेवढं एकमेकांसोबत आपला बॉन्ड चांगला राहणार, ती गोष्ट खूप छान आहे. कारण मुलंसुद्धा टेन्शनमध्ये नाही येणार, कोणत्या डिप्रेशनमध्ये नाही जाणार, स्वतःला समजून घेतील. आणि तुम्ही जर त्यांना समजून घेतलं तर काहीच बिघडणार आहे. समजवा त्यांना. ते जर चुकत असेल ना, तर परत समजवा. त्यांना सांगा, की तुम्ही ही गोष्ट चुकताय, चुकीची होते तुमच्याकडून गोष्टी, तर ते सुद्धा समजून घेतील. तुम्ही बोला, पॉझिटिव्ह बोला, निगेटिव्ह कधी बोलू नका. तुम्ही जेवढं निगेटिव्ह बोलणार ना त्या मुलांना, म्हणजे आतासुद्धा काही फॅमिलींमध्ये असं होतं, की मुलगा काहीतरी करतो आहे किंवा मुलगी बाहेर काहीतरी करते आहे. त्यांना घरचे बोलतात, मग तू किती वर्ष झाले, काय करते, होणार का तुझ्याशी, एवढं सगळं केलं आहे, आम्ही लावलं आहे, तुला एवढं सगळं हेल्प केलेली आहे. अरे भाई, तुम्ही पॉझिटिव्ह का राहत नाही, नेहमी निगेटिव्ह का बोलतात. अरे पॉझिटिव्ह बोला, विचार तसे ठेवा, तर नक्कीच चांगलं होणार.
तर माझं म्हणणं एवढंच आहे, तुम्ही पॅरेंट्स आणि मुलं ह्यांच्यामधला जो बॉन्ड आहे ना, तो आधी पक्का करा. त्यांच्याशी शेअर करा, त्यांच्यासोबत बसा, बोला, की त्याला बोला आपल्या मुलांना की तुमच्या मनात काय सुरू आहे, किंवा मग त्यांना विचारा की तुला काय करायचं आहे, तुझे ड्रीम्स काय आहे, त्या सगळ्या गोष्टी बोला. आणि जेवढं तुम्ही फ्री राहणार ना सोबत, तेवढी गोष्ट खूप छान होणार. आणि तुम्हालाही टेन्शन नाही त्यांचं की नाही आपला मुलगा आपली मुलगी आपल्याला गोष्टी शेअर करतात आणि त्यांनासुद्धा नाही. बस एवढंच सांगते की तुमचा बॉन्ड हा चांगला बनवा. थँक्यू.